भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील कोर्टनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, खासदार नरेश मस्के, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, नगरसेविका मीनल संखे, सुधीर कोकाटे इत्यादी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचं कौतुक केलंय। शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत। पंतप्रधान मोदी यांनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे त्यांनी विशेष उल्लेख करत अभिनंदन केले। महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानाचा देशाचे लाडके भाऊ असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली। राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी केंद्राच्या कामगिरीचं कौतुक केलंय। लोकशाही आघाडीमधील तिसरा मोठा घटक पक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलंय। भविष्यातही विकासाभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील लाडका भाऊ म्हणून जशी माझी ओळख आहे तशी आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज या संपूर्ण महिला आरक्षणामुळे संपूर्ण देशातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ होतील आणि याचाही आनंद आहे आम्हाला। ठाणे सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्हास्तरीय हॉस्पिटल आहे आणि यामध्ये हे 900 बेडचं हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीचं होतं आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरेल आणि त्यामुळे हे युद्ध पातळीवर जलद गतीने हे झालं, त्याबद्दल मला समाधान आहे। ठाणेकरांना, जिल्ह्यातल्या लोकांना याचा फायदा होईल आरोग्यासाठी।